आणि चुकीला नसेल माफी, मिळताय तिथं नशिबाच्या. टीम सांगुर्ली सागर पारदीला 4 धावा क्षेत्ररक्षक. त्यानंतर स्पर्धा खूप चांगला ऑपरेटर आपण पाहत आहे. दुर्वेश यांच्या ताळमीमध्ये अगदी तयार झालेले ऑपरेटर पाहायला मिळते. तिथून मात्र अगदी आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण ऑन साइडला मिड विकेट मध्ये आपण पाहत आहे, जिथे चेंडू अडवला आहे आणि मग एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टोटल धावा स्कोर कार्डवर जोडतायत. त्या 5 धावा पाहायला मिळतील. अगदी डावखुऱ्या हाताचा उजव्या हाताचा अगदी बॅट्समन पाहायला मिळतो. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. आणि आता मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट थोडासा आता बदलाव केला जातो आहे, कारण आता लेग साइडच्या दिशेनं तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. परंतु असं असताना कसं क्षेत्ररक्षण सजवताय, एक लॉंग ऑन आणि दुसरा मिड विकेट अगदी काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये. बाकी मग जी फिल्डिंग होती आपण पाहिलं असेल उजव्या हातासाठी, ती फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळत आहे. साहिल उल्वेकर पुन्हा एकदा आता आपण पाहताय एंड बदलतोय आणि पंचांच्या आता मात्र अगदी आपण पाहिलं असेल उजव्या बाजूने चेंडू हाताळणार सज्ज होणार आहे. मिलिंद यावेळेला सज्ज आहे समोर. टीमची धाव संख्या सध्याच्या घडीला 5. इथून मात्र बघा घडतंय काय, घडतंय काय. अगदी ज्या वेळेला क्षेत्ररक्षकाने आपण पाहिलं स्टार्ट घेतला होता आणि त्यानंतर जागी त्याच्या चेंडू हातामध्ये गेला, परंतु फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड आणि थर्ड अटेम्प्टला मात्र कलेक्शन प्रॉपर केलंय आणि लागतोय अगदीच्या रूपानं टीम सांगोली संघाला विकेट डाऊन पहिला. राकेश पारदी येतात स्ट्राइक एंडवर. 3 षटकार जर मारले दुर्वेश खारके यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला चेंडू यावेळेला अगदी आपण पाहत आहे समोरील दिशेमध्ये खेळतोय. लॉंग ऑफ अगदी आपण पाहू शकाल. लॉंग ऑफ मध्ये अलॉंग द कार्पेट जमिनीला घरंगळता चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. फेकी होती अक्षयच्या माध्यमातून, तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. वेगाने 2 धावा कंप्लीट झाले आणि या 2च्या मदतीने धाव संख्या थोडं जमतीये. 7 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी गुणलेखकाचं काम करताना आमचे मित्र आणि एक चांगले समालोचक अमित पाटील तारा यांना आपण पाहू शकाल. चांगल्या भूमिका सातत्याने सगळ्या बजावत असतात. इथून मात्र आपण पाहताय पंच वळतायत आमच्याकडे आणि हा पंचांचा इशारा आपण पाहू शकाल. चांगल्या भूमिका बजावतच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव खर्च झाली. वन बाउन्स गोलंदाजाला वळतायत आमच्या एक्स्ट्रा धाव खर्च झाल्यानंतर धाव संख्या 8 धावा तुम्हाला पाहायला मिळेल. कारण क्रिकेटमध्ये नियम सुद्धा असतात. वाईट चेंडू, अवांतर चेंडू, त्यानंतर नो चेंडू असेल, या सर्व गोष्टी आणि मग त्यांना अनुसरून गोलंदाजी करणं, खेळणं हे सुद्धा महत्वाचं असतं. इथून मात्र चांगला चेंडू हाताळलाय. चांगल्या चेंडूची हाताळणी झाली आहे. षटक पहिलं संपलंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 चेंडूचा अगदी पूर्वार्ध सुरू आहे आणि मग त्यामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये साहिलचं षटक अगदी मी म्हणेन चांगलं राहिलंय. 1 गडी बाद 8 धावा खर्च केल्या. टीमची धाव संख्या सांगोली संघाची 8 धावा. डीजे क्या बात आहे. खूप चांगली गीता आपण पाहता. अगदी लहान वय, आवड कोणाची कशी असेल आपण सांगू शकत नाही. प्रत्येकाची आवड वेगळी असते. अगदी आयुष्यामध्ये आपण कुणाला शिक्षणाची आवड, कुणाला पुस्तकाची आवड, कुणाला खेळाची आवड, अगदी वेगवेगळ्या आवड आपण कुणाला गाण्याची असेल, या सर्व गोष्टी आपण पाहत असतो. कुणी अगदी ढोलकी वादक, या सर्व गोष्टी वेगवेगळ्या आपण पाहिल्यात. कारण प्रत्येक गोष्टीला वाव आहे, प्रत्येक कलेला वाव आहे आणि त्या प्रत्येक कलेला अगदी वाव देणं तितकंच महत्वाचं आहे.
बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय भावेश उलुवेकर. भावेशाचा पहिला चेंडू मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि तो मात्र गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू सागरसाठी फेकलाय. अगदी डावखुऱ्याचा गोलंदाज म्हटलं तर नॅचरल स्विंग पाहायला मिळत आहे आणि तो चेंडू मात्र आपण पाहिला तर पडल्यानंतर अगदी टर्न झाला, थोडासा बाहेर निघाला आणि फसला. डॉट. सागरसाठी आपण पाहताय फटका या वेळेला अगदी प्रॉपर आहे का ताकदीचा पाहू शकाल. लॉंग ऑफच्या वरतून येतोय U6 अगदी मनगडी ताकदीचा फटका टीम साठी आल्यात 6 धावा षटके. सागरसाठी आपण पाहताय फटका या वेळेला नाहीये. टायमिंग जुळणं महत्वाचं, टायमिंग सुद्धा तेवढंच चांगलं, ताकद सुद्धा तेवढी चांगली. षटकाराला त्यानंतर आपण पाहतोय फटका चांगला. मिड विकेट मध्ये आपण पाहताय डीप मध्ये या वेळेला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. हे क्रिकेट आहे मित्रांनो, कारण षटकार आणि त्यानंतर सिंगल डबल घेणं हे क्रिकेटमध्ये सूत्र महत्वाचं आहे आणि ते वापरत असताना सागरला अगदी चांगला खेळ करणं तितकंच महत्वाचं आहे. कारण सागरला माहिती आहे फलंदाज विलन बाद झाल्यानंतर अगदी जबाबदारी आपल्या खांद्यावर आली आहे आणि त्या जबाबदारीला तो सातत्याने उचलून धरत असतो, चांगला खेळ करत असतो आणि त्या जबाबदारीचं ओझं कुठपर्यंत वाहणार आहे आपल्या टीमसाठी. परंतु गोलंदाज भावेशला ओळखणं महत्वाचं आहे. एखादा ब्रेक थ्रू, एखादी विकेट काढणं हे सुद्धा महत्वाचं आहे. चकवा चेंडू होता, फसवा चेंडू होता, अगदी थोडासा दूरवर ठेवला, डीप मध्ये ठेवला, टर्न केला, यष्टी रक्षकाने चेंडूला अगदी गॅदर केलाय परंतु सुरक्षित क्रीज मध्ये. डॉट चेंडूची सांगता हे व्हेरिएशन महत्वाचं आहे आणि ते व्हेरिएशन करताना भावेशला आपण पाहताय टीमची धावसंख्या स्थिर आहे 16. पुन्हा एकदा खडे ठेवतोय, अगदी उभं ठेवलंय, जागच्या जागेवर उभं ठेवलं जात आहे आणि त्याच्या समोरून मात्र चेंडूला टर्न करताना पाहायला मिळतोय. नॅचरल स्विंग, डावखुऱ्याचा गोलंदाज आणि त्याच्यामध्ये असणारी गुणकौशल्य, चेंडू पडल्यानंतर थोडंसं टर्न होणं या गोष्टी आपण पाहिल्यात आणि तेच पाहायला मिळत आहे. ते म्हणजे गोलंदाज भावेशच्या माध्यमातून सागरला 2 चेंडू अगदी बांधून ठेवलाय परंतु पुढचा चेंडू कसा असेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु एक सिंगल आली आणि या सिंगलच्या माध्यमातून षटक इथून 2 संपली. 12 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या टोटल जर आपण विचार केला तर टोटल 9 धावा आणि अशी सरासरी जमली ती म्हणजे 17 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम सांगुर्ली संघाची धावसंख्या 17. संपली. 12 चेंडू संपले. पूर्वार्ध सुरू आहे आणि या पूर्वार्धामध्ये नाणेफेक हरला प्रथम सांगोली टीम. बॅटिंग करण्याचा निर्णय आला आणि त्यानंतर मग अगदी डिसिजन घेतला खिडूकपाडा टीमनं गोलंदाजी करण्याचा आणि तो चांगल्या पद्धतीनं सध्याच्या घडीला 17 धावा खर्च करतात. अक्षय येतोय. षटक क्रमांक 3 हाताळतोय. शेवटचा स्लॉगआउटचं षटक आहे आणि ते हाताळत असताना तुम्ही पाहू शकाल ते म्हणजे अक्षय याला आणि अक्षयचा पहिला चेंडू आपण पाहता अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर आला नाही, अगदी पुढच्या अंगाला लागलाय आणि त्यानंतर मात्र मिळाल्या त्या 2 धावा आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या टोटल 19 धावा. 19. किती धावा जमतील, कितीचं टार्गेट असेल, किती धावेचा आव्हान, किती धावे जमुनी मात्र टार्गेट सेट केलं जात आहे हे येणारे 5 चेंडू सांगतील. सागरसाठी चेंडू पाहायला मिळतोय पडल्यानंतर अगदी लो राहिलाय, खाली राहिलाय, बराच वेळेला उचली घेताना अगदी बाउन्स होताना पाहिलेत आपण चेंडू. त्यानंतर मग आता पाहिलं तर थोडासा खाली राहिलाय, लोक राहत असताना अगदी खेळपट्टीवर आणि निर्धाव चेंडू काढण्यामध्ये यश आलाय सागरसाठी. अक्षय नामक गोलंदाज आला.
11 चेंडू 16 धावेचं योगदान अद्यापर्यंत सागरचं राहिलंय. इथून मात्र स्टेप आउट केलाय परंतु फटका चांगलाय. ब्लॅक स्क्रीनला अगदी स्पर्श करतोय. सरळ बाटने खेळलेला फटका सांगुलीसाठी येतोय. हा इथून मात्र स्टेप आउट केला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या टोटल जोडली. आता 25 धावा. कमीत कमी 35 धावा येणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. समोर तगडा संघ आहे. हा फटका आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत असताना अवाक्याच्या बाहेर चेंडू आणि आलाय सागर पारधीचा हा तडाखा. मैदानामध्ये काय फलंदाजी करतोय पाहू शकाल. क्षेत्ररक्षक हा दुसरा. इथून मात्र मैदानामध्ये जबरदस्त फलंदाजी. टीमला गरज होती. अगदी गोलंदाजासाठी कर्दनकाल म्हणून ठरलाय सध्याच्या घडीला. उर्वरित येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अक्षय या वेळेला सज्ज आहे आणि षटकार हॅट्रिक चंबट्यावर सागर पारधी. इथून मात्र लाजवाब हाफ ट्रॅकर हाफ फिस लाईनचा चेंडू आणि त्या चेंडूला मात्र पूल केलाय. पूल सक्सेसफुल. डीप स्क्वेअरच्या वरतून येतोय. आउट ऑफ द पार्क. यूज हँडसम सिक्स. बिग 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 बिग. इथून मात्र लाजवाब. आता मात्र अडचणी वाढल्यात. आता मात्र प्रश्न पडला अमित. आणि कर्णधाराला जर विचार केला ना आपण तर कर्णधाराला टेन्शन आलाय. कारण धावा 2 षटकामध्ये 17 आणि आता मात्र आल्या टोटल 20. हा चेंडू आपण पाहू शकाल. अवांतर येतोय. ऑफ स्टंप. प्रेशर वाढले. 17 प्रेशर वाढलंय आणि आता मात्र हा शेवटचा अंतिम चेंडू आहे. हा चेंडू याच्यावर मात्र काय करणार. परंतु धावसंख्या टोटल जोडली आहे 38 धावा. चांगली धावसंख्या. मी म्हणेन सध्याच्या घडीला टीम सांगुर्ली कडून खेळत असताना सागर पारधी 1 मॅन शो. हा चेंडू आपण पाहताय. अगदी आपण जर विचार केला तर मग ब्लॉक हॉल मध्ये होता. चांगला चेंडू होता. त्या चेंडूची हाताळणी केली अक्षयनं आणि त्यानंतर मात्र षटक संपलाय आणि मग 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. आणि या 3 षटकामध्ये टोटल जर आपण विचार केला पहिल्या षटकामध्ये खर्च केला साहिलनं 8. दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या भावेशच्या आणि 21 धावा दिल्या त्या म्हणजे अक्षयनं. अशा जमल्या टोटल 38 धावा करायच्या त्या 39 म्हणजे 13.00 ची सरासरी. 39 धावा अगदी जमवायच्या आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. प्रणित 11 किडूकपाडा टीमला. मार्च मध्ये काय घडतंय अगदी मॅचचा रिझल्ट कसा असेल परंतु आपण कुठेही जाऊ नका. आपण पाहत राहा स्वर्गीय अंकित 11 शिरोन 2025 ची ही स्पर्धा. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. जर विचार केला ना तर आईच्या कुशीमध्येच असताना आज येणारी मुलं बरंच काही शिकून येतात. कारण थोड्याच महिन्यानंतर मध्ये बोलायला लागतात आणि वेगवेगळे प्रश्न विचारतात.
कारण सध्याच्या घडीला असं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते प्रश्न जर आपण पाहिले ना तर अगदी वेगवेगळे असतात, त्यांची उत्तरं देणं आपल्याला कठीण होतं कधी कधी या गोष्टी. कारण 21वे शतक आहे, अगदी युग बरंचसं पुढे सरकत चाललंय. परंतु मॅचच्या दिशेने जाऊया. टार्गेट असेल टोटल 39चं, 13ची सरासरी, धावा जमतील, चेस होतील. मॅचचा रिझल्ट काय असेल परंतु ऐकूया अगदी सुमधुर हिंदीच्या वाणीमधून आमचे अमितजी पाटील यांचा आवाज. येणारे चेंडू 18, 39चा टार्गेट, सांगुर्ली आणि खिडूकपाडा अशी मॅच तुम्ही पाहताय. हो, आमचे सर्व या ठिकाणी अंकित 11 शिरडोन यांच्या दरम्यान 3 दिवसीय शृंखला आपण बघतो. या ठिकाणी स्वर्गीय अंकित विकास मुकादम यांच्या बॉल उजाला आपण देतो. या ठिकाणी उद्या पुण्यतिथी आहे. अगदी इलेक्शनच्या पिरियडमध्ये त्याचं या ठिकाणी दुःखद निधन झालं, पण याच्याकडे स्मृती चिरंतन राहाव्या या उद्देशाने या मुलांनी खूप त्यांचा, गेल्या वर्षी पण आमच्या भरावावर तिकडे मॅच ठेवल्या होत्या, त्या छोट्या मॅच होत्या, पण यावर्षी पण चांगल्या त्यांनी मॅच ठेवलेल्या आहेत. आणि या सर्व आमच्या मुलांचं मी कौतुक करतो. जवळ 20-25 मुलं आहेत ती आमच्या आळीमधली, मुकादम आली, भोपी आळी असेल, अगदी आमचा बालगोपाल परिसर असेल, त्या आळीमधली मुलं आहेत, त्या सर्वांचं मी कौतुक करतो. 3 दिवस चांगली शृंखला इथे ठेवलेली आहे, त्यांचं मी ते स्वागत करतो. हॅलो, तर मंगेश वाकडीकरांना विनंती करतो आपण या सामाजिक कक्षामध्ये यायचं आहे. मंगेशजी वाकडीकर यांनी अगदी मॅन ऑफ द सिरीज करता या धकाधकीच्या स्पर्धात्मक जीवनामध्ये चालण्याकरता अगदी माणूस चालतो, पण त्याच्याकरता सायकलला पण अगदी खूप महत्त्व आहे. त्यामुळे विनंती करतो मंगेशजी वाकडीकर, RPLच्या माध्यमातून सर्वांची ओळख आपली गेलेली आहे. विभागीय केळवणा विभागीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी या ठिकाणी सायकल आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे मॅन ऑफ द सिरीज करता. तर मी या ठिकाणी मंगेशजी वाकडीकर यांना विनंती करतोय की कृपया आपण या सामाजिक कक्षामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. ओव्हर टू अमित. तो फिर से एक बार आए हुए तमाम दर्शकों का स्वागत. लौट चलेंगे मैदान के अंदर जहां पर काफी जबरदस्त मुकाबला यहां से जारी है. सांगुर्ली और खिड़ुकपाड़ा इन दो टीमों के दरमियान टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का फैसला लिया था टीम खिड़ुकपाड़ा ने, और गेंदबाजी करते समय सागर नाम का तूफान आंधी मैदान के अंदर आई थी. क्या जबरदस्त बल्लेबाजी सागर पारदी द्वारा नजर आई. कुल बने 3 ओवर के समाप्ति के बाद रन 38 और 39 रनों का टारगेट रखा है टीम खिड़ुकपाड़ा टीम के सामने. ये टारगेट किस तरीके से चेस होगा ये हम जरूर देखेंगे. रायगढ़ प्रीमियर लीग के प्रेसिडेंट मंगेश दादा वाकड़कर, इनका यहां पर आगमन होता हुआ स्वागत करना चाहेंगे उनका भी. लेकिन लौट चलेंगे क्रिकेट की सदाबहार और खूबसूरत दुनिया में. 18 गेंदे 39 की जरूरत. गेंदबाज तैयार. यश की पहली फुल टॉस गेंद, दिशा दिखाने का काम किया बल्लेबाज ने. पहले गेंद के ऊपर वेलकम चौका. डीजे पहली गेंद और पहले गेंद के ऊपर ईट का जवाब पत्थर से. 39 रनों का पीछा करना है. आज के दिन का जरूर सबसे बड़ा टोटल इसी टीम ने रखा था, खिड़ुकपाड़ा टीम ने. पहले गेंद के ऊपर चौका आता हुआ. दूसरी गेंद शॉर्ट पिच पे की, जबरदस्त शॉट वहां पर नजर आता हुआ. गेंद थर्ड मैन रीजन में जाती हुई, लगातार का यह दूसरा चौका. मॅन ऑफ द सिरीज ची सायकल मिळाली होती. ते मंगेश दादा वाकडीकर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. नेहमीच क्रिकेटसाठी ज्यांचं चांगलं योगदान असतं आणि रायगड प्रीमियर लीग सारखी सर्वात मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून घडवली जाते, ते रायगड प्रीमियर लीगचे सन्माननीय अध्यक्ष मंगेश दादा वाकडीकर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. फिर एक बार गेंदबाज तैयार. फुल टॉस गेंद थी, काफी जबरदस्त फील्डिंग. इस गेंद के ऊपर रन सिंगल रन आती हुई. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करूया. बघा, एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. रायगड प्रीमियर लीग आणि त्याची यशस्वी आयोजक आणि अध्यक्ष आपण पाहत आहे, ज्यांच्या संकल्पनेतून आपण रायगड प्रीमियर लीग पाहिली. अगदी रायगडामधील दिग्गज खेळाडूंना इथे आणण्याचं काम केलं आणि एकत्रित जर विचार केला तरी काहीतरी 8-9 दिवस चालणारी स्पर्धा. आणि तो एक ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की पांडुरंग विठ्ठल आणि त्यांचा जो सप्ताह असतो त्या पद्धतीचा कारवा या मैदानावर दरवर्षी आपण पाहत असतो. आणि ते मंगेश दादा वाकडीकर
आणि त्यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण सर्वांनी आपण मंगेश दादांचा सन्मान करूया. अगदी दमदार व्यक्तिमत्व, राजकीय पटलावर सुद्धा दमदार कामगिरी आपण पाहताय. बरीचशी विकास कामं असतील, त्यानंतर मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा अगदी आपण पाहिलं तर बँकेचे मॅनेजर सुद्धा राहिलेले आहेत. आपण पाहताय उपसरपंच म्हणून राजकीय पटलावर सुद्धा त्यांची कामगिरी आपण दमदार पाहिली आहे. आणि मग मंगेशदादा वाकडीकर त्यांचा आपण सन्मान करतोय. मी विनंती करतो आयोजकांना की आपण हा सन्मान करायचा आहे. आमचे विकासजी मुकादम त्यांना सुद्धा विनंती करतो आपण या. अंकित यांचे वडील आपण पाहताय. आणि मग आज आपण पाहताय अगदी सर्व मित्र परिवार त्याचा आणि त्या आपल्या मित्राच्या आठवणींना उजाला देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आणि स्पर्धा मात्र आज यशस्वी साकार होत असताना पाहायला मिळत आहे. सर्व आयोजक इथे सन्मान करतायत. या स्पर्धेचं आयोजन आणि स्पर्धा मात्र शिवडण गावातील आणि त्यांचा हा यशस्वी साकार होत असताना पाहायला मिळत आहे. वस्त्र अलंकार आहे, सर्व पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अगदी सन्मान चिन्ह देऊन मंगेश दादांचा इथे सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. आवाज ऐकूया अमितजी पाटील यांचा. 39 का पीछा करते समय स्कोर कार्ड के ऊपर रन बनते हुए 11 रन. फिर एक बार गेंदबाज यश तैयार. इस बार देखिए काफी जबरदस्त शॉट, वहां पर कोई खिलाड़ी नहीं है, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. वन बाउंस, शानदार चौका. उनतालीस का पीछा करते समय क्या जबरदस्त बल्लेबाजी यहां पर होती हुई नजर आ रही है. पहले जरूर बल्लेबाजी भावेश उल्वेकर ने 2 चौके दागे, उसके बाद देखिए साहिल उल्वेकर, क्या जबरदस्त बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है. टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 15. 39 रनों का पीछा करना है, बड़े टारगेट का पीछा करना है, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी यहां पर बनना होगा किसी एक को. इस बार ये गेंद हवा में थी, पॉइंट के रीजन में जबरदस्त कैच. पहला ब्रेक थ्रू, पहला विकेट मिलता हुआ नजर आया. बल्लेबाज की पारी होती भी समाप्त. बड़े मंच का बड़ा खिलाड़ी. के नुकसान पर 15 रन. 12 गेंदे 24 की जरूरत. कंपलसरी चेसिंग, यह इस टूर्नामेंट का रूल है. और गेंदबाजी मार्क पर आते हुए युवा गेंदबाज, रफ्तार के सौदागर, रफ्तार के राजा, गेंदबाजी मार्क पर आते हुए ऋषिकेश पारदी. काफी जबरदस्त रफ्तार है इस गेंदबाज द्वारा. फिर एक बार ऋषिकेश की यह गेंद खिलाड़ी के ऊपर से जाती हुई डीप कवर को चीरती हुई जाएगी गेंद सीमा पार. आता हुआ एक और चौका. कुल चौका आता हुआ नजर आ रहा है. काफी जबरदस्त बल्लेबाजी होती हुई टीम खिड़ुकपाड़ा द्वारा. साहिल, इस बार यह गेंद बिल्कुल बैकवर्ड रीजन में गेंद जाती हुई नजर आ रही है. गोली की रफ्तार से एक और गेंद सीमा पार, बल्ले से आता हुआ शानदार चौका.
के लिए तैयार नहीं है, लेकिन ये मैच में कौन सी टीम जीत अपनी पक्की करेगी यह आने वाला वक्त बताएगा। 9 गेंदें शेष और 15 की जरूरत। गेंदबाज फिर एक बार तैयार। ऋषिकेश इस बार देखिए टप्पा खाने के बाद उछाल भरी गेंद थी, बल्लेबाज के शायद मुंह के ऊपर ये गेंद लगी थी। 1 रन मिलेगी, लेग बाइस के तौर पर ये सिंगल मिलती हुई। सिंगल की मदद से अब समीकरण और चेंज होता हुआ 8 गेंदें और जीतने के लिए 14 की जरूरत। कंपलसरी चेसिंग यह इस टूर्नामेंट का रूल है, इसको भी आपको ध्यान में रखना है। क्या जबरदस्त मुकाबला होता हुआ। 39 का यहां पर टारगेट रखा था टीम खिड़ूकपाड़ा के सामने, लेकिन वो टारगेट का पीछा करते समय अभी तक अगर बात करेंगे तो टीम की टोटल रन संख्या 25 रन 25 रन स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई। गेंदबाज फिर एक बार तैयार। ऋषि की यह शॉर्ट पिच गेंद पुल पावरफुल सक्सेसफुल होता हुआ नजर आ रहा है। गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, अंपायर का इशारा आना अभी भी बाकी है। गेंद के ऊपर कितने रन आएंगे यह मिलता हुआ लंबा छक्का, 6 रन। ऋषि इस गेंद के ऊपर ये छक्का आता हुआ टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचती हुई 39 रनों का पीछा कर रही है टीम खिड़ूकपाड़ा और टोटल स्कोर कार्ड के ऊपर 31 रन, यानी कि अभी भी बात करेंगे तो जीतने के लिए 8 रनों की जरूरत। 8 रनों की अभी भी जरूरत। गेंदे और जरूर रनों के बीच की बात करेंगे तो 7 गेंदे शेष और 8 की जरूरत। ये गेंदबाज पिछले मुकाबले में हीरो था, अब 0 बनता हुआ नजर आ रहा है। क्रिकेट का खेल ही ऐसा है, कभी जीतो तो ताली वरना गाली। इस बार देखिए गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर रीजन में, इस बार सिंगल रन मिलती हुई नजर आएगी। सिंगल के साथ ओवर की होती हुई समाप्ति। 6 गेंदें शेष 7 रनों की जरूरत। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, जब तक कि आखिरी गेंद गिरती नहीं क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता। 6 गेंदें और 7 की जरूरत। मैच अभी भी फिनिश नहीं हुआ, लेकिन इससे पहले मैं जोहे टीम के कप्तान से विनती करना चाहूंगा, आपको जरूर यहां पर आना है। 6 गेंदें 7 रन, मौका देंगे डीजे मास्टर को। की बात करेंगे तो 7 रनों की जरूरत। गेंदबाजी मार्ग पर आते हुए सागर पारदी, जिन्होंने मेडन ओवर फेंकने का कारनामा किया था इसी मैदान के ऊपर। मैच अभी भी फिनिश नहीं हुआ है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। 6 गेंदे और 7 की जरूरत। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज साहिल। इस बार देखिए हल्के हाथों से खेला साहिल ने, जानते हैं 6 गेंदों में 7 रन है, इक्का दुक्का से काम चल सकता है। रन की मदद से अब टीम की टोटल में वृद्धि होती हुई कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचते हुए 33 रन। 5 गेंदे और 6 रनों की जरूरत। जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो, और क्रिकेट खेलने का मजा तब आता है जब हारने का रिस्क हो। 5 गेंदे और 6 की जरूरत। बस फिर एक बार, इस बार देखिए काफी अच्छा शॉट, खिलाड़ी तैनात, एक और सिंगल मिलती हुई। जैसे जैसे ये मुकाबला आगे जाएगा वैसे वैसे दबाव प्रेशर दोनों टीमों के ऊपर नजर आएगा। 4 गेंदें शेष और जीतने के लिए अब 5 रनों की जरूरत। 4 गेंद 5 रन। दुनिया माने जोरों को, कोई ना माने कमजोरों को। 4 गेंदें और 5 रन। फिर एक बार गेंदबाज तैयार है। इस बार देखिए कट कर दिया, गैप सिलेक्शन। गेंद चाहती भी नजर आ रही है, खिलाड़ी वहां पर तैनात थे, लेकिन उनके दस्तक के ऊपर मस्तक देती हुई शानदार चौका। 5 रन। चौका आता हुआ। अब 3 गेंदें शेष और 1 रनों की जरूरत। लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
कोशिश अभी भी जारी है टीम सांगुरली द्वारा, कोशिश अभी भी जारी है टीम खिड़ुकपाड़ा द्वारा। एक गेंदों में 6 रन निकलते हुए मैंने कई बार देखा है, लेकिन जब एक गेंद में 1 रन होती है तो कई बल्लेबाजों को मैं ढेर होता हुआ देखा है। शेर भी कभी कभी ढेर होता है। 3 गेंदें शेष है, 1 रन की जरूरत। सागर पारदी हार मानने के लिए तैयार नहीं है, टीम सांगुरली भी तैयार। फिर एक बार हवा का झोंका यहां पर आता हुआ, 3 गेंदे 1 रन। क्रिकेट का खेल ही ऐसा है, जीतो तो ताली वरना गाली। किसको मिलेगी ताली और कौन खाएगा गाली। इस बार देखिए लोवर फुल टॉस गेंद, मैच फिनिश। जबरदस्त बल्लेबाजी साहिल उलवेकर द्वारा, और यहां से यह मुकाबला जीतती हुई टीम को मिलेगी ताली। अगला मुकाबला होगा खिड़ुकपाड़ा बनाम जोहे के बीच में फुल टॉस गेंद, मैच फिनिश। अब हम जबरदस्त बल्लेबाजी करना चाहेंगे दोनों टीम के कप्तान, जोहे टीम के कप्तान और खिड़ुकपाड़ा टीम के कप्तान। खिड़ुकपाड़ा टीम के लिए 5 मिनट का वक्त जरूर हम देंगे, क्योंकि लगातार मुकाबले खेलते आ रहे हैं, लेकिन टॉस के लिए आपको आना है। मैन ऑफ द मैच 1 मैन आर्मी, काफी जबरदस्त बल्लेबाजी की। 39 रनों का पीछा करना था और वह पीछा करते समय आखिरी गेंद तक डटे रहे वो साहिल उलवेकर, इस मैच के मैन ऑफ द मैच। डीजे मास्टर, मैन ऑफ द मैच, काफी जबरदस्त बल्लेबाजी। साहिल उलवेकर 39 रनों का पीछा करना था और 29 रन बना है, वो साहिल मैन ऑफ द मैच। पानी की मांग हो रही है, वहां पर मैदान में पानी लेकर जाना है। और चलिए साहिल, आपको मैन ऑफ द मैच का खिताब लेने के लिए आना है। टॉस किया जाएगा दोनों टीमों के दरमियान। दोनों टीम के कप्तान से मैं अनुरोध करना चाहूंगा, टॉस के लिए आपको संपर्क करना है। तब तक डीजे मास्टर सुनाइए एक सुमधुर संगीत। कौल करण्याकरता आपण यायचं आहे। जोहे म्हटलं की बाप्पाचं गाव, कंदीपेढीत जोहे निश्चितच करण्यात आलेलं आहे। जोहेचं अगदी चांगली 2 त्यांनी संघाने हारून या ठिकाणी अगदी 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। सुपर 3 मध्ये कोण प्रवेश करतो आता या दोन्ही संघांवर डिपेंड आहे। चांगली या ठिकाणी आपण बघतो प्रणित 11 खिड़ुकपाड़ा आमचे प्रभाकरजी उलवेकर यांचा हा संघ मालक। खरोखर आपल्या जावयांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, पण आज ती प्रतिष्ठा त्यांनी राखलेली आहे त्या संघाने। म्हणजे जावयांचं नाव घालून दिलेलं नाही। अतिशय चांगलं या ठिकाणी ते या ठिकाणी फलंदाजी गोलंदाजीमध्ये तरबेज, पण या ठिकाणी सागर पारदीला शेवटपर्यंत